ठिकाणाहून मोर्चेकरी आंदोलन स्थळाकडे रवाना होत आहेत। आज दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आणि निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करतायत। मुंबईतल्या फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय येथपर्यंत विरोधकांचा हा सत्याचा मोर्चा असणार आहे। महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सत्याचा मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर याच पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडीचे सर्वच नेते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते भाई जगताप असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या सर्व मोर्चाला जे ते एकंदरीत सहभागी होणार आहेत। फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिकेचे कार्यालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चा असणार आहे। आपण सध्या राज ठाकरे यांच्या घराच्या निवासस्थानाच्या बाहेर आहोत। आपण या ठिकाणी पाहिलं तर थोड्याच वेळात आता राज ठाकरे सुद्धा या ठिकाणावरनं मोर्चासाठी जाण्यासाठी निघणार आहेत। आपण जर पाहिलं तर खरं तर राज ठाकरे हे आज ट्रेननी या सर्व मोर्चाला सहभागी होणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी सर्वसामान्य असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ज्या त्या आधीच सूचना दिल्या आहेत, ज्याच पद्धतीने आपल्याला योग्य होईल म्हणजेच ट्रेन असेल, सर्वसामान्य वाहतुकीचा वापर करून ट्रेन, बस, रेल्वे इत्यादी या सर्व वापर करून खरं तर मोर्चाला मोठ्या संख्येने पोचा। जो काही आपल्यामध्ये मतदारांमध्ये जो रोष आहे, आक्रोश आहे, तो सर्व या सर्व आंदोलनामध्ये दिसून येऊ द्या। ह्या सर्व पार्श्वभूमीवरती खरं तर राज ठाकरे यांनी सर्वच पदाधिकारी असतील तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वच तमाम नागरिकांना जे आहे ते आदेश द्यायचे दिले आहेत। त्यामुळे या मोर्चामधून नेमकं हे सर्व प्रमुख नेते असतील, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, सर्व नेते काय भाष्य करणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।